शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचे संसदेतही पडसाद. विरोधी पक्षांचं संसदेच्या आवारात काळे कपडे घालून आंदोलन. विद्यार्थ्यांची यापूर्वीच चर्चा केली असती तरी ही वेळ आली नसती. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय. दबावाला बळी पडणार नाही, केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचे आजही राज्यभरात पडसाद. काँग्रेसचं पुणे आणि नागपुरात आंदोलन. विद्यार्थी आंदोलनाच्या भीतीमुळे सरकारकडून दक्षता. दिल्लीतील 16 मेट्रो स्थानकं पोलिसांनी केली बंद. शिवसेना उभाटाच्या 6 फुटीर खासदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस. 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश. चेंबूरझाड दुर्घटनेप्रकरणी मनसेचं आझाद मैदानात आंदोलन. दोषी पालिका अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी. अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेले आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. दिल्लीतून सगळी दृश्य समोर येत आहेत. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि आता आपण दृश्यांमध्ये बघतोय अरविंद केजरीवाल हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत ते इथे दाखल झालेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडामोडीमध्ये की हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या सगळ्या घडामोडी आता नुकतेच संजय राऊत आणि अरविंद केजरीवाल दाखल झालेले आहे आणि आज काय त्यांची चर्चा होते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या आम्ही संजय राऊत यांच्या निवासस्थानी आहे आणि या निवासस्थानाबाहेर जर बघितलं थोड्याच वेळापूर्वी अरविंद केजरीवाल दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि सोबतच खासदार संजय सिंग जे राज्यसभेचे सदस्य आहेत ते इथे दाखल झालेले आहेत. ही संजय राऊत यांचं हे निवासस्थान आहे आणि 15 सफदरजंग लेन जे जिथे हे दोन्ही नेते दाखल झाले आहेत. संजय राऊत खुद्द गेट बाहेर येऊन दरवाजाच्या बाहेर येऊन त्यांनी अरविंद केजरीवाल आणि सोबतच जर बघितलं आपण तर संजय सिंग यांचं स्वागत केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आता त्यांची काय चर्चा होते साधारणतः हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. काल ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले त्यानंतर ते थेट विमानतळावरून जंतर मंतरला गेले. तिथे अभिजित दिपके यांच्यावर त्यांनी चर्चा केली. तिथे त्यांनी वक्तव्य दिलं. त्यानंतर नुकतीच साधारणतः 10:30 वाजता इथेच ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेऊन निश्चितपणे त्यांनी संबोधित केलं. सगळ्या प्रसारमाध्यमांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. त्यानंतर आता जर बघितलं आम आदमी पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही प्रमुख नेते हे उपस्थित आहेत. इतरही खासदार या बैठकीला उपस्थित आहेत. काही क्षणापूर्वी अनिल देसाई हे इथून बाहेर पडले होते, या निवासस्थानातून बाहेर पडले. त्यानंतर अरविंद सावंत देखील इथे आहे. त्यानंतर राजाभाऊ वाजे हे देखील इथेच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता या सगळ्या खासदारांच्या उपस्थितीमध्ये अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा होते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. बॅक टू स्टुडिओ. प्रशांत, दरम्यान ही सगळी भेट होते, अत्यंत महत्त्वाची भेट होते. मात्र या भेटीचं कारण काय कळू शकलंय का? शिवसेनेकडून काय सांगण्यात आलंय का? नाही, या संदर्भात आम्ही जेव्हा उद्धव ठाकरे यांना आज प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की या संदर्भात आम्ही निश्चितपणे बोलू. पण महत्त्वाचं म्हणजे अरविंद केजरीवाल हे भेटायला येत आहे हे त्यांनी स्पष्ट मान्य केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं प्रसारमाध्यमांवर, तशा प्रकारची माहिती देखील दिली होती. आणि त्यानंतर थेट जर बघितलं साधारणतः 12 वाजता 12च्या पहिल्या ठोक्याला ते इथे दाखल झालेले आहेत. सोबतच त्यांचे सर्व जे प्रमुख नेते ज्यांना असं म्हणता येईल की साधारणतः संजय सिंग जे आहे ते त्या थिंक टँकमधले आहे आम आदमी पक्षातले आणि त्यांच्या ते सोबत आहेत. आणि संजय सिंग जे आहे हे राज्यसभेचे नेते देखील आहे. संजय राऊत देखील राज्यसभेमध्ये नेते आहेत. त्यामुळे संजय राऊत आणि संजय सिंग या दोघांच्या चर्चेतून जर बघितलं आपण तर इथे उद्धव ठाकरेंना भेटीसाठी ते घेऊन आलेले आहे. आता काय चर्चा होते, कारण की ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये राजकारण सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं जर बघितलं आपण एकतर महत्त्वाचं म्हणजे थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. त्या भेटीवर देखील काय ते बोलतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की शरद पवारच्या भेटीनंतर पंतप्रधानांची भेट झाली त्यानंतर आता संजय राऊत यांच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दाखल झालेले आहेत. प्रशांत, या दोघांची सुद्धा एकत्र पत्रकार परिषद होणार या संदर्भात काही माहिती आहे?
नाही, या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती पुढे आलेली नाहीये. पण हे महत्त्वाचं आहे की दोनही नेते इथे आलेले आहेत. निश्चितपणे जेव्हा ही बैठक होईल त्यानंतर अरविंद केजरीवाल निश्चितपणे बोलतील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. कारण की त्यांना थेट सवाल केला जाईल की यातून ज्या पद्धतीने चर्चा आहे की साधारणतः माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे जे दोन्ही माजी मुख्यमंत्री आहे, या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा होते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. बरोबर प्रशांत, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की या बैठकीला कोण कोण उपस्थित आहे, म्हणजे शिवसेना युबीटी आणि अरविंद केजरीवालांकडून कोणते कोणते नेते दिसत आहेत? खास करून जर बघितलं तर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत राज्यसभेत सदस्य आणि पक्षाचे जे थिंक टँक आहे संजय सिंग हे उपस्थित आहे. याशिवाय इतरही त्या पक्षातील नेते जे आहेत, काही नेते आता उशिराने पोहोचलेले दाखल झालेले आहेत, ते देखील आम आदमी पक्षाचे होते. साधारणतः 3 ते 4 नेते हे आम आदमी पक्षाचे आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संजय राऊत आहे, त्यानंतर खुद्द उद्धव ठाकरे आहे, त्यानंतर अरविंद सावंत आहे, राजाभाऊ वाजे आहे आणि अनिल देसाई काही क्षणापूर्वी ते बाहेर पडले आहेत. ते राज्यसभेच्या कामकाजात सहभागी करता संसदेत गेले होते. थोड्या वेळात ते देखील येणार आहे. याचा अर्थ असा होतो की 4 खासदार या बाजूचे आहे आणि त्या बाजूला जर बघितलं तर राज्यसभेचे एक सदस्य आहे. पण महत्त्वाचं म्हणजे संजय सिंग जी आहे थिंक टँक मानलं जातं आम आदमी पक्षाचं, आणि अशावेळी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. खरं आहे. आणि यानंतरचं कसं नियोजन असणार आहे? कोणते कोणते नेते बोलतील किंवा या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का? नुकतीच ही भेट सुरू झालेली आहे. या भेटीनंतर होऊ शकतं अरविंद केजरीवाल निश्चितपणे बोलतील, संजय राऊत देखील निश्चितपणे बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा मुंबईच्या परतीचा दौरा आहे. साधारणतः 3 वाजता ते विमानतळासाठी रवाना होतील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आता ही जी बैठक आहे हे किती वेळ चालते आणि या बैठकीतून काय समोरावर चर्चा होते हे देखील पाहणं. ऑफर किया हुआ है, मैं औपचारिक तौर पर आज फिर माननीय स्पीकर महोदय आपके साथ से, अब सुनिए ना, आपने बात कहा है तो सुनिए ना। सरकार नीट पेपर लीक का चर्चा के लिए पूरी तरह से तैयार है और हमने पहले दिन से कहा है जब चर्चा होती है तो किसी नियम के तहत होना पड़ता है और इसका व्यवस्था बनाना पड़ता है। मैं अनुरोध करता हूं कि चर्चा कब होना है, चर्चा का ड्यूरेशन कितना लंबा चर्चा होना है और किस नियम के तहत होना है, माननीय स्पीकर महोदय सारे पार्टी के फ्लोर लीडर से बातचीत करके इसका निर्णय किया जाए। सरकार पूरी तरह से नीट पेपर लीक पे चर्चा करने के तैयार है और इस देश के युवाओं को भविष्य के लिए हम सब मिलकर के एक सार्थक चर्चा हो, ये सरकार चाहती है। अखिलेश बोलना चाहते हैं। अखिलेश जी, अखिलेश जी, अखिलेश जी, अखिलेश जी, महोदय, अध्यक्ष महोदय, ये अध्यक्ष महोदय, ये अध्यक्ष महोदय, आपको नहीं बोलने दे रहे। अध्यक्ष महोदय, अखिलेश जी, आपको नहीं बोलने दे रहे। ये मुद्दा कांग्रेस समाजवादी पार्टी बीजेपी का नहीं है, ये मुद्दा युवाओं और छात्र नौजवानों का है। आपने इनको बुलवा दिया, क्या समझौता कर लिया आपने? क्या आपने क्यों नहीं बोलने दिया हमें? अध्यक्ष आपको मैंने महोदय, बोलने के लिए कहा, 1 मिनट प्लीज। नहीं, आपने समझौता क्यों कर लिया फिर? हम लोग का बात अखिलेश जी, नहीं, छात्र नौजवान क्या केवल? 1 मिनट अखिलेश जी, 1 मिनट नहीं अध्यक्ष महोदय, ये अध्यक्ष महोदय, ये पक्ष ठीक नहीं है अध्यक्ष मैंने महोदय। ये युवा छात्र नौजवान हम सब के हैं, हम सब लड़ रहे हैं उनके लिए, हम सब लड़ रहे हैं उनके लिए। और जब छात्रों की नहीं सुनी जाएगी तो सड़कों पे आएंगे। और जो सरकार ने व्यवहार किया है, इस्तीफा तो क्या है, इस्तीफा तो जब चाहेंगे तब मंत्री ले लेंगे, सदन के बाद ले लेंगे। लेकिन सवाल ये जो छात्रों के साथ व्यवहार हुआ है, उनके हाथ तोड़े, सर तोड़ा, उनके कपड़े फाड़े, क्या बेटियों के कपड़े फाड़ेंगे आप? हम और राहुल जी थे। अध्यक्ष महोदय, हम मजबूरी में गए हैं प्रधानमंत्री के आवास पर। अगर आप सुन लेते हैं यहाँ पर तो हम नहीं जाते। क्या प्रधानमंत्री स्टेटमेंट नहीं दे सकते हैं? युवाओं के लिए आप बाहर बोल सकते हैं, सदन में क्यों नहीं बोल सकते हैं आप? माननीय सदस्यगण, सभी लोगों के मत आ गए हैं। आप भी चर्चा चाहते हैं, ये भी चर्चा चाहते हैं और सरकार चर्चा करने को तैयार है। आप आइए, कब चर्चा करनी है, कितनी देर चर्चा करनी है, सरकार चर्चा को तैयार है। आप आइए चर्चा करने को। ऐसे गैलरी में बैठकर चर्चा नहीं होगी, चर्चा होगी। आप अपनी सीट पर बैठे,
कितनी देर करनी है, किस नियम के तहत करिए, आप बैठिए। सरकार ने कहा है कि खुले मन से का चर्चा को तैयार है और सबका मत आ गया है।